शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसासंदर्भात एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। मे महिना संपत आला आहे आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा हवामान अंदाज आलेला आहे। तर मित्रांनो, या अंदाजानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यात जोरदार मान्सून पूर्व पाऊस होणार आहे। या दरम्यान 1, 2 आणि 3 जून दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये ढगफुटी झाल्यासारखा पाऊस होणार आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 1, 2 आणि 3 जून रोजी झालेला पाहायला मिळेल। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता 1, 2 आणि 3 जूनचा अंदाज पाहिला असता संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला 1, 2, 3 जून रोजी झालेला पाहायला मिळेल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र भागांचा समावेश असेल। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडमध्ये देखील मोठा जोरदार पाऊस होणार आहे। तसेच संपूर्ण कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रात पाहिले असता मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या परिसरात देखील 1, 2 आणि 3 जून रोजी मोठा अवकाळी स्वरूपाचा पाऊस होणार आहे। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसराला 1 आणि 3 जूनच्या दरम्यान मोठ्या विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, विदर्भात पाहिले असता विदर्भातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये देण्यात आला आहे। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या सर्वत्र परिसराचा समावेश असेल। मात्र अकोल्याच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त राहू शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।